तर सोलापूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यामधील हजारो हेक्टर शेतीचं या पावसानं नुकसान केलंय। मोहोळ तालुक्यामधील अनेक गावांमध्ये सध्या पूरसदृश्य परिस्थिती आहे। जिल्ह्यामधल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय। यासोबतच शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांची हानी झाली आहे। मोहोळ तालुक्यामधील दादासाहेब हराळे यांच्या 8 एकर क्षेत्राला अक्षरशः तलावाचं रूप आलंय। शेतामधील मका, ऊस, उडीद ही सगळी पिकं पाण्यात गेली आहेत। मोहोळ तालुक्यामधील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने पाऊस झालाय त्या पावसाला खरंच दिलासादायक म्हणायचं का असा प्रश्न पडलाय। कारण मी सध्या तुम्ही शेतामध्ये जर गेला तर अशाच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल। प्रत्येकाच्या शेतात अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती पिकाची ती पूर्णपणे आता पूर्ण मावळलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या तरडगाव या ठिकाणी आणि आपले शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सध्या शेताची परिस्थिती आहे? सध्या सोयाबीन, उडीद, मका, कांदा या सर्व पिकाचं अतिवृष्टी झाल्यामुळं ते आता पाणी शेतामध्ये असंच राहिलं गेलं तर एक 4-5 दिवसानंतर हे हिरवं दिसणारं पीक जळून जाणार आणि पिवळं पडणार। कांदा नासून जाणार। सोयाबीन आणि उडीद ह्यांची तर परिस्थिती ह्याच्यापेक्षा बिकट झालेली आहे। तर आपण ज्या शेतात आलो त्यावेळेस प्रचंड ऊन होतं। मग आत्ताच काही क्षणामध्ये म्हणजे इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। असंच होतंय दररोज? दररोज हा दिवसभर थोडा रिमझिम पडला तरी संध्याकाळी हा भरपूर मुबलक पाऊस पडतो आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये अशाच पद्धतीनं फूट 1.5 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळं पिकं हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। क्षणाक्षणात परिस्थिती बदलते आणि पाऊस जो आहे तो मुसळधार संपूर्ण जिल्ह्यात कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिवृष्टी अनेक तालुक्यांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरीचं बळीराजाचं मोठं नुकसान या पावसानं केलंय। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, तरडगाव, सोलापूर। आभाळातून कोसळणारा हा पाऊस शेतकऱ्यावरती जणू संकट म्हणून कोसळतो की काय अशी परिस्थिती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे। मी सध्या सोलापुरातल्या एका मोहोळ तालुक्यातल्या शेतामध्ये आहे। मात्र परिस्थिती जर आपण बघितली, मी एखाद्या तलावामध्ये किंवा तलावामध्ये उभा असल्यासारखं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र हे शेताचं बांध आहे। ही शेताचं ह्यात मका आहे, ह्यात ऊस आहे, पलीकडे मका आहे, तिथं उडीद आहे सगळं। एवढं पाण्यात गेलेलं आहे पूर्ण। ते निदान निम्मार्ध तर आम्हाला मिळावं अशी आमच्या साधारणतः किती खर्च आला या सगळ्यासाठी? आता कमीत कमी आम्हाला हे 2 लाख रुपये खर्च आलेला आहे इथं। हे एवढं हे 2-4 एकरालाच इथं, तरी बी ह्यात काय मिळलं नाही आपल्याला। आता जरी हे आपण बटन केलेलं आहे, आता हे जरी गेलं पावसानं तरी बी आम्हाला हे बटन मग त्यांना खर्च द्यावा लागते। त्यांनी भरलेला आहे पहिला खर्च, ते आपल्याला द्यावं लागते त्यांनी मागितलं तरी। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हजारो हेक्टरवरची शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या एका मेहर नजरची आणि सरकार काय जे आहे ते आपल्याला या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल अशा अपेक्षेनं हे शेतकरी जे आहेत ते बाळगतायत। तोंडावरती दिवाळी आहे आणि दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा या माध्यमातून आपण देखील करूयात। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ।